नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये। मित्रांनो, आज आपण मोक्षदा एकादशीचे महत्त्व आणि कथा श्रवण करणार आहोत। मोक्षदा एकादशी विविध नावांनी ओळखली जाते। वैकुंठ एकादशी, मुक्कोटी एकादशी, मोक्षदा एकादशी, धनुर्मास एकादशी अशी तिची नावे आहेत। नावे अनेक असली तरी एकादशीचे महत्त्व सारखेच आहे। पापनाश होऊन मोक्ष मिळण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपवास जरूर करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा अर्चा करावी। तसेच या दिवशी गीता जयंती असल्याने गीता पठणास सुरुवात करावी। पद्मपुराणात भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिराला सांगितले, मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान महाविष्णूंना तुळशी मंजिरी धूप दीप अर्पण करून मनोभावे पूजा केल्यास सर्व पातकांचा नाश होतो। पातक नष्ट झाल्याने आपसुकच मोक्षाचे द्वार खुले होते। तसेच मोक्षदा एकादशीचे व्रत मनापासून केल्यास मृत्यू पक्षात केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पितरांच्या आत्म्यालाही सद्गती मिळते। ही एकादशी कामधेनूप्रमाणे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते। मोक्षदा एकादशीची व्रतकथा ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्याला पुण्य प्राप्त होते। चला तर सुरू करूया मोक्षदा एकादशीची व्रतकथा। गोकुळ नामक नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता। त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते। तो आपल्या प्रजेचे मुलांप्रमाणे संगोपन करत असे। एके रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे वडील नरकात खूप यातना सहन करत आहेत। दुसरे दिवशी उठल्यापासून राजा अस्वस्थ झाला। राज्यातील मान्यवर ऋषींसमोर त्यांनी आपले दुःख कथन केले। आपल्या वडिलांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत, ही कल्पनाही आपणाला सहन होत नाही असे त्याने सांगितले। ऋषींनी त्याला पर्वत ऋषींकडे शंका निरसन करण्यासाठी पाठवले। राजाने पर्वत ऋषींची भेट घेतली। त्यांनी ध्यानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि राजाला भाकीत केले, राजा, तू पाहिलेले स्वप्न खरे आहे। तुझ्या वडिलांकडून अजाणतेपणी झालेल्या कुकर्माचे फलित म्हणून त्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत। राजाने विचारले, गुरुदेव, त्यांच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून काहीच उपाय नाही का? तेव्हा गुरूंनी राजाला मोक्षदा एकादशीचे व्रत करायला सांगितले। गुरूंच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले आणि त्याच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली। त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले। तेव्हापासून राजा दरवेळी हे व्रत श्रद्धेने करू लागला। अशी ही व्रतकथा मोक्षदा एकादशीचे महत्त्व अधोरेखित करते। आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।